वडाळा गावचे अद्ययावत स्मशानभूमी गटारमुक्त गाव करण्यासाठी राबवलेले शोषखड्डे उपक्रम वाखाणण्याजोगे आहे. गावांतर्गत सिमेंट आणि फेवर ब्लॉकचे रस्ते, गावांना एकजूट करून वॉटर कप स्पर्धेमुळे 3 मीटर वाढवलेली पाण्याची पातळी, त्यामुळे गावाची टँकरपासून मुक्ती पाहून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम थक्क झालेत. वडाळा ग्रामपंचायतीला विकास कामासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन देत वडाळा गावचा विकास पॅटर्न जिल्ह्यात राबवला पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या मार्गदर्शनाखाली वडाळा गावानं गेल्या 30 वर्षात विकासाचा डोंगर उभा केला असून गावचे सरपंच जितेंद्र साठे आणि त्यांची टीम काका साठे विकास पॅटर्न लौकिक वाढवण्यासाठी कार्यरत आहेत. वडाळा गावाच्या विकास कामांची मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी पाहणी केली आहे. स्मशानभूमीचा केलेला विकास पाहून जंगम थक्क झाले. वडाळा गावच्या विकास कामांचं त्यांनी कौतुक केलं. बळीराम काका साठे पंचायत समितीचे माजी उपसभापती जितेंद्र शीलवंत, मोहोळ नागरी पतसंस्थेचे चेअरमन कौशिक गायकवाड, वडाळा गावचे उपसरपंच अनिल माळी, माजी सरपंच विकास गाडे, माजी सरपंच प्रभाकर गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य संपत गाडे, दिलीप जमदाडे, मनोज साठे, राजेंद्र गाडे, पडसाळीचे सरपंच समाधान रोकडे, ग्रामसेवक अनिल शिंदे हे यावेळी उपस्थित होते.